लोकसभा निवडणुकीचा राजकीय पक्षांचा प्रचार सुरू झालेला आहे. टीव्ही, वृत्तपत्रे, रेडिओ FM अशा प्रमुख माध्यमांसह सध्या मतदारांपर्यंत पोहोचायचं असेल तर राजकीय पक्ष एक अनोखा फंडा अवलंबत आहेत. कोणता? तर सोशल मीडियाचा. सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जे सर्वांना ऍक्सेसिबल आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यातही तरुणाई सोशल मीडियावरती प्रचंड ऍक्टिव्ह असल्याचं दिसतं. रील्स असतील, फोटो व्हिडिओज असतील, लाईव्ह ऍक्टिव्हिटी असेल, अशा सर्व बाबी लाईक, शेअर करण्यात, कमेंट करण्यात तरुणाई व्यस्त असल्याचं दिसतं. त्यामुळे याच सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता राजकीय पक्षांनी देखील याचा प्रभावी वापर करायचं ठरवलेलं आहे. सोशल मीडियाचा वापर हे सर्वच राजकीय पक्ष कशा पद्धतीने करणार या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह. राजकीय पक्ष यावेळी सोशल मीडियाद्वारे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत. हटके रील्स असतील, विविध व्हिडिओज तसंच फोटो सोशल मीडियावर शेअर करून युजर्सना म्हणजेच मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आपल्याला माहितीये या सोशल मीडियावर मार्केटिंगही जोरात सुरू असतं. जसं एखाद्या प्रोडक्टचं मार्केटिंग एखादा इन्फ्लुएन्सर करतो तेव्हा त्याचा रीच वाढतो. याचा फायदा संबंधित कंपनीला तर होतोच, पण इन्फ्लुएन्सरला देखील होत असतो. आता हीच स्ट्रॅटेजी राजकीय पक्षांनी हाताळली तर आता आश्चर्य वाटू नये. म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स चांगलेच भाव खाणार असं दिसतंय. राजकीय पक्षांचा एक सेल असतो, त्याला सोशल मीडिया सेल म्हटलं जातं. राजकीय पक्षांची ही स्वतंत्र यंत्रणा असते. ही डिजिटल ब्रांच सोशल मीडियावरती प्रचार करण्यासाठी खास स्ट्रॅटेजी आखते. यात इन्फ्लुएन्सर्सची देखील मदत घेतली जाते. इन्फ्लुएन्सर्सना मोठा फॉलो करणारा एक वर्ग आहे. अशा वेळी आपला पक्ष अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचं ध्येय राजकीय पक्षांना गाठता येऊ शकतं. केवळ एक पोस्ट ही हजारो लोकांपर्यंत किंवा लाखो लोकांपर्यंत पोहोचवते, ती केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून. इथल्या इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राजकीय पक्ष हा आपला प्रचार करत असतो. उमेदवाराची, पक्षाची हटके जाहिरात इन्फ्लुएन्सर्स करतात. त्यावर रील्स, पोस्ट, फोटो असतील किंवा व्हिडिओज असतील असं क्रिएटिव्ह काहीतरी करून मतदारांना आकर्षित केलं जातं. आपल्या देशामध्ये इंटरनेटचा वापर अलीकडेच वाढल्याचं अनेक रिपोर्ट मधून समोर आलेलं आहे आणि त्याचाच फायदा हे राजकीय पक्ष करून घेणार आहेत. लोकसभा मतदारसंघानुसार विविध व्हॉट्सअप ग्रुप ब्रॉडकास्टिंग तयार केलेले आहेत. केवळ लोकसभाच नाही तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने देखील विभागवार ग्रुप हे तयार करण्यात आलेले आहेत. या ग्रुप्सवर राजकीय घडामोडींचे अपडेट शेअर केले जातात. त्याचबरोबर फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम किंवा युट्यूब अशा इतर लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर राजकीय नेत्यांची भाषणं असतील किंवा रील्स असतील ते अपलोड केले जातात आणि त्याला मोठा जो काही रिस्पॉन्स आहे तो देखील मिळत असतो. युजर्स त्याला लाईक करतात, शेअर करत असतात. नेत्यांच्या सभा लाईव्ह दाखवल्या जातात. इंटरनेट वापर सध्या वाढलेला आहे. जिथं 2019ला कुटुंबातला एकच व्यक्ती मोबाईल वापरत होता, तिथं आता ही संख्या 1 वरून अधिक झालेली आहे, वाढलेली आहे. त्यामुळं मोबाईलचा वापर हा वाढल्याचं स्पष्टपणे दिसून येते. त्याचा फायदा साहजिकच कुटुंबात विविध वयोगटातले जे लोक असतात त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात होत असतो. या सर्वांपर्यंत राजकीय पक्ष प्रभावीपणे सध्या पोहोचत आहेत. एज ग्रुपनुसार इन्फ्लुएन्सर्सही राजकीय पक्षांकडून निवडले जातात. याशिवाय व्होटर ऍप्स, मीडिया कोऑर्डिनेटर, वॉर रूम ही देखील राजकीय पक्षांच्या प्रचाराची प्रमुख साधनं म्हणता येतील. अलीकडेच सोशल मीडियातल्या इन्फ्लुएन्सर्सचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यांचं महत्व लक्षात घेता हा कौतुक सोहळा प्रामुख्यानं दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. खुद्द मोदीही या सोशल मीडियाचा प्रभाव ओळखून आहेत आणि त्याचा ते प्रभावी वापर करतात. त्यामुळे या निवडणुकीत सोशल मीडिया एक महत्वाची भूमिका बजावणार हे नक्की. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.